ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आले पिकामध्ये आपण आंतरमशागतीसाठी आपण आता हे जिममधला हे जे बेड आहे आपला 4.5 फुटी बेड आहे आणि मध्ये आपण एक कोळप्याची फनपाळी आपण म्हणजे एक मारत आहोत. शेतकरी मित्रांनो यांनी काय होतं की एक जमिनीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्याला जेव्हा आता मोठी भर द्यायची आहे ट्रेलरने आपण, तर त्यासाठी बी थोडंसं भुसभुशीत रान हे राहतं आणि मातीही पाहिजे तेवढी आपल्याला मोकळी माती ट्रेलरला वरती फेकायलाही चांगलं जाते समजा. शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बऱ्याचशा शेतकरी जे आहेत त्यांचे प्लॉटचे जर्मिनेशन हे चांगले झालेले नाही, मुद्दा पहिला. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत की लागवडीनंतर 35 ते 40 दिवसानंतर आपण पहिला ग्रेड हा वॉटर सोल्युबलचा कुठला घेणार आहोत, तर त्याबद्दलही आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. काय झालं आहे शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर ही 11 जूनची आपली आल्याची लागवड आहे. तुम्ही बघत असाल बेड, आपला जो बेड आहे हा, तर लागवड ही माझी अशा पद्धतीची आहे आणि स्टंप हे अशा पद्धतीने निघत आहे. तर काही ठिकाणी काय होतं आहे शेतकरी मित्रांनो, आता हा स्टंप निघलेला आहे आणि भरपूर मोठा आहे. काही ठिकाणी स्टंप हा अजून निघत आहे. आपण काय केलेलं आहे की बेडमध्ये जे आहे आपलं लॅटरल जे असं असतं हे आता ही सरी आहे आणि दोन्ही साईडला दोन आपण आले लागवड केलेलं आहे आणि मध्ये आपलं हे ड्रिपची नळी आहे. आता ही ड्रिपची नळी काय होतं की बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्याकडून नवीन जे शेतकरी असतात किंवा जुने किंवा असे, तर ही नळी अशी एका साईडला चालल्या जाते. एका साईडला गेल्यानंतर काय होतं, हे पाणी त्या साईडला पडतं आणि पाणी त्या साईडला पडल्यामुळं काय होतं की त्या साईडची आली हे उगून येतं आणि नंतर जे साईडचं जे आहे त्याला पर्याप्त ओलावा गेल्यामुळे आणि जे ड्रिंचिंग करतो आपण ह्युमिक ॲसिड असेल, इतर मायक्रोरायझा असेल, या सगळ्या गोष्टींचा, तर अशा त्याच्यामुळं एक साईडचं उगून येतं आणि एक साईड ही तशीच राहते. शेतकरी मित्रांनो मग त्यामुळं काय होतं की आपल्याला भीती वाटते की बा आपलं एक साईड उगून आलं, एक साईड जर्मिनेशन प्लॉट होतो का नाही होतो, की याच्या आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे अडचणी वाटतात. पण तसं काय होत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही नंतरही त्याला समजा ड्रिप जर एकदा उगवून आल्याच्या नंतर तुम्हाला कळून जाईल की 2 लाईन कुठं आहे आणि त्याच्या मिडलला तुम्हाला ही ड्रिपची नळी चालवणं गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी काय करतात की आपलं हे जे असतं शेतकरी मित्रांनो डबल लॅटरल टाकतात. ते डबल लॅटरलचा फायदा असाच होतो की जर्मिनेशन हे एकदम छान पद्धतीचं हे होतं. तर आपण आता काय करणार आहोत शेतकरी मित्रांनो की आपलं हे जे पहिलं ऊसाचं रान होतं आणि ऊसाचं रान असल्यामुळं आपण याच्यामध्ये पहिले एक 3 वर्ष ऊस होता. त्यानंतर आपण आता याच्यामध्ये आले लागवडी केलेली आहे. तर आपलं जे आहे 100% असं या पद्धतीत जर्मिनेशन झालेलं आहे. आपण याला आतापर्यंत एक ह्युमिक ॲसिड आणि एक कीटकनाशक बुरशीनाशक अशी अळवणी केलेली आहे. आता एक आंतरमशागत म्हणून आपण अशी फनफाळी ही बैलांच्या साहाय्याने आपण करत आहोत. शेतकरी मित्रांनो आता जो आहे तर आता याच्यावरती फवारणी आपण एक उद्या घेऊ. मी जे औषधं आणलेलं आहे आपण उद्या याचा एक फवारणीचा एक चांगला एक व्हिडिओ बनवून, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कळेल की आपण फवारणीमध्ये कुठल्या कुठल्या ग्रेडचा आपण वापर करायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो आता विषय असा आहे की 35 ते 40 दिवसानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्लॉट हा असं समजा फुटवेज आहे, लहान मोठे राहिलेले, सारखा प्लॉट असा दिसत नाही आहे. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजेत की सर्वात पहिले जो मुख्य आपला स्टार्टर जर ग्रेड आहे वॉटर सोल्युबलचा, तर तो 19-19-19 आहे. 19% नायट्रोजन, 19% फॉस्फरस आणि 19% हा पोटाश त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. शेतकरी मित्रांनो 19-19 हा जो ग्रेड आपण वापरतो, या ग्रेडचे आपल्याला फायदा असे होतात की आपल्याला जे एक सारखे आपली उगवण असते ते एक सारखे स्टंप आपल्याला निघतात. स्टंप हे युरियाचं प्रमाण असल्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं 19%, तर त्याच्यामध्ये काय होतं की प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली घडते युरियामुळे आणि ग्रीनरी येते आणि एक लंबा स्टंप असल्यामुळे आणि वाढ ही त्याची चांगली होती 19%, त्याच्यामध्ये युरियाचं पर्सेंटेज असल्यामुळं. तर आपल्याला युरियाचा आपल्याला 19-19 हे जर वापरायचं आहे तर ते आपल्याला एक एकरी किती पर्सेंटेजमध्ये वापरायचं ते एक लक्षात घ्या. की बरेचसे शेतकरी काय करतात की वॉटर सोल्युबलमध्ये अशा चुका करतात की जास्त प्रमाणात म्हणजे डोस वापरतात आणि जेणेकरून मग आपल्याला नंतर त्याचे प्रॉब्लेम येतात. तर आपल्याला एकरी फक्त एक आपल्याला 3 किलोच्या आत 2 ते 3 2.5 ते 3 किलो किंवा 2 किलो 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे वॉटर सोल्युबल चांगल्या कंपनीचं घेऊन आणि आपल्याला ते सोडायचं आहे आणि आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिल्लक डोस द्यायचा आणि परत 8 दिवसांनी तो ग्रेड 1 कंटिन्यू करायचा, जेणेकरून सारखा आपला प्लॉट निघून येईल आणि आपल्याला एकदम जबरदस्त आपलं
प्लॉट हा दिसेल आणि ज्या शेतकऱ्यांचं खालीवर असं वाटतं त्यांना की काय प्लॉट खाली झाला, काय फुटवे म्हणजे उगवण ही सारखे होऊन जाईल, एकदम स्टेबल होऊन जाईल. आणि शेतकरी मित्रांनो, आपले जे व्हिडिओ असतात आपण असं कंटिन्युअसच व्हिडिओ बनवणार आहोत. जे नवीन शेतकरी आहे त्यांना आलेबद्दल काही माहिती नसेल तर त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ खास राहतील. ज्या शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ बघावी आणि शेअर करावी आणि चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करून घ्यावं. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.